स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालय सारोळेथडीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। सारोळेथडी येथील सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समितीचे माजी सदस्य व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे यांची स्मृती चिरंतन राहून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थी MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश मिळावं या उदात्त हेतूने स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 24 जानेवारी 2023 रोजी स्थापन झालेल्या स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सुप्रसाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोळपेवाडी तालुका कोपरगाव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। तर संजीवनी ब्लड बँक कोपरगाव या संस्थेमार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले। स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सारोळेथडीच्या विद्यार्थ्यांना 300 टी-शर्ट वाटप करण्यात आले। सिन्नर तालुक्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील प्रतिकूल परिस्थिती असतानाही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नुकतेच PSI झालेले विक्रम डुमरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना यशाची गुरुकिल्ली यावर व्याख्यान दिले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र दराडे, लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास कांगणे, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाप्पा सुरासे, शिवाजीराजे सुपनर, सारोळेथडीचे सरपंच बाळासाहेब आव्हाड, विनायक नागरे, कोळपेवाडी नॉलेज सिटीचे चेअरमन डॉक्टर प्रकाश कोळपे यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर यशोधन पितांबरे, मेडिकल डायरेक्टर विक्रम खटकाळे, मार्केटिंग मॅनेजर रवींद्र निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हिना शेख, वैद्यकीय अधिकारी वैजयंती चव्हाण, सहाय्यक मेडिकल ऑफिसर डॉक्टर गौरव डुमरे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी योगिता आयनोर, नर्सिंग विभाग प्रमुख तसेच नर्सिंगचे विद्यार्थी विद्यार्थिनी, संजीवनी ब्लड बँकेचे डॉक्टर नीता पाटील, डॉक्टर अतुल गायकवाड आणि त्यांच्या टीमने उपस्थित राहून रक्तसंकलनाचे काम केले। जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सारोळेथडी व माध्यमिक विद्यालय सारोळेथडी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विलास नागरे यांनी सांगितले। यावेळी वाचनालयाचे संस्थापक माणिक नागरे, कैलास नागरे, गोटेकर सर, कंचार सर, बिदे सर, बर्डे सर, शिंदे मॅडम उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डुमरे सर यांनी केले। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, निफाड। DYSP SP व्हावं, उच्च पदावर आपण या ठिकाणी जावं ही अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो। शाळेच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेने जे काही बाहेर जाण्याची संधी दिली त्याबद्दलही मी जिल्हा परिषदेच्या शिव मॅडम आणि त्यांचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। आम्हाला या कार्यक्रमाला आपण बोलवलं, मान सन्मान दिला, सत्कार केला। आमच्या अभ्यासात होते बाबासाहेब आंबेडकर होते, महात्मा गांधी होते, महात्मा ज्योतिराव फुले होते। आपण वर्गात अभ्यासतो ना यांना पण, हो त्यांच्यावरच प्रश्न राहतात। फक्त तुमचं एक काम आहे आता की वर्गात बसल्यानंतर खूप चांगला अभ्यास करायचा। आजचं काम आजच करायचं। आपल्याला होमवर्क दिलेला राहतो, आज संध्याकाळी करायचा राहतो घरी शाळेतून गेल्यानंतर। आपला होमवर्क आज कधीच पुरा होत नाहीत, हो ना। आपल्याला उद्या आल्यावरती छड्या भेटतात। त्यात होतं काय की आपण ज्या दिवशी शिकतो ना त्या दिवशीचं जे काही आहे ते सगळं विसरून गेलेलं असतं। फक्त आपण होमवर्क करायचं, कोणाची तरी वही घ्यायची आणि त्याच्यातून करायचा। त्याच्यामुळे दीदी तुला एकच सांगेल किंवा बाकीच्यांना ज्यांना का कोणाला व्हायचं आहे त्यांनी आजचा अभ्यास आजच करायचा। जिथं कुठं अडचण येईल तिथं त्यांना विचारायचं, जी काही शंका असेल ती कोणती असेल। आणि ही शंका विचारत असताना आपल्याला आपला मित्र, आपली मैत्रीण कोणतरी नाव ठेवल की मी विचारलं तर कोणतरी काय बोलल, ही मनात काहीच शंका बाळगायची नाही। बिंदास राहायचं, खूप चांगला अभ्यास करायचा। तू नक्कीच ह्या शाळेतच आपण परत भेटू।